जय हरी. एकादश स्कंध भाग 34. यामध्येही आपण याच एकनिष्ठ भक्ताची लक्षणं, त्याचं वर्तन, त्याचे विचार याबद्दल माहिती घेत आहोत. हा जो भक्त आहे तो सदा सर्व काळ निराभिमानपणानं अकर्ताच राहतो. देहाची कर्म प्रारब्धानं होत असतात, तर मी त्यांचा कर्ता आहे असं म्हणलं की ती बंधनकारक होतात. पण शरणांगतीनं परमात्म्याशी तादात्म्य पावलेला भक्त सगळी कर्म निरअहंकार बुद्धीनं करतो. पूर्णत्वाची अनुभूती भोगत असलेला भक्त देहाची कर्म होत असताना निरअहंकारी वृत्तीमुळं त्यांचा भार आपल्या डोक्यावर घेत नाही, कारण तो तिथे द्रष्टा आणि साक्षी असतो. आता बघा, एखाद्याच्या कार्याप्रसंगी आपण गेलो, म्हणजे एखाद्याकडे लग्न आहे, तिथे आपण गेलो, तर आपण तिथे त्रयस्थ म्हणून जेव्हा जातो तेव्हा त्या लग्नामध्ये काय नियोजनामध्ये कमी आहे का, पाहुण्यांना बसायला जागा आहे का, जेवणाची व्यवस्था कशी झालेली आहे, याच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये टेन्शन असतं का? नाही. त्या मुलीच्या वडिलांना या बाबतीतले विचार असतात, कारण तिथे तो कर्ता असतो. त्यांना माहिती असतं की मी मुलीचा बाप आहे, मला हे सगळं बघायचं आहे. आणि तिथे जिथे जिथे आपण कर्तेपणा घेऊ तिथे तिथे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ताण होतो किंवा चिंता निर्माण होते. म्हणून निरअहंकारी वृत्तीमुळे या भक्ताचा कोणत्याही गोष्टीचा त्याच्या डोक्यावर तो भार घेत नाही. आता कसं आहे, कुंकवावर ठेवलेला स्फटिक मी लाल आहे असं म्हणत नाही. तसंच ज्याला देहाचा अभिमान नसतो असा ज्ञान संपन्न भक्त देहाच्या वर्णाला चिकटून बसत नाही किंवा आश्रमाचा अभिमान बाळगत नाही. कसं तर गंगेच्या तीरावर अनेक गावं असतात, पण त्यापैकी अमुक एक गाव माझाच आहे असं गंगा म्हणते का? नाही. किंवा नाटकात एखाद्या नटानं राजाचा पोशाख चढवून राजाचं काम केलं. किती वेळ? ते नाटक संपेपर्यंत. तर त्यानंतरही तो म्हणाला की मी राजाच आहे का, मला राजा म्हणूनच वागवा, असं असतं का? कुणी वागवेल का? नाही. तर मग काम झाल्याच्या नंतर जर आपण राजा झालो आहोत असं तो मानत नाही. त्याचप्रमाणे खरा भक्त वर्णाश्रमादिकांचा अभिमान माथ्यावर घेत नाही. देहाचे 4 प्रकार. ते कोणत्या कोणत्या प्रकारचे देह आहे? तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. या 4ही देहांचा अभिमान उत्तम भक्तांना स्वप्नात सुद्धा नसतो. मग जागृतीमध्ये असेल का? तो तर मुळीच नाही. मोठमोठे विद्वानसुद्धा अभिमानात गुंतून राहतात. आता इथे विद्वान म्हणलेलं आहे बरं का, भक्त नाही म्हणलेलं. म्हणून भक्त आणि विद्वान यांच्यामध्ये खूप फरक आहे. चांगले ज्ञान संपन्न पुरुष देखील अभिमानाने फसतात. आता इथे ज्ञान संपन्न म्हणलेलं आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती झालेला म्हणलेलं नाही, आत्मस्वरूपाची जागृती झालेला म्हणलं नाही. आता अभिमानानं कसे फसतात? एकदा काय झालं, एका मूर्तिकाराने, इतका हुशार होता तो मूर्तिकार की हुबेहूब पुतळे तयार करणारा, त्याच्या त्या मूर्तीमध्ये कुणीही खोट किंवा चूक काढूच शकणार नाही, इतका हुशार होता. पण कर्मधर्म संयोगाने त्याला त्याच्या मृत्यूची तारीख समजली होती. तुम्ही म्हणाल मूर्तिकार जे जे आहेत त्यांना अशी तारीख समजत असते का? नाही. हा दृष्टांत आहे सिद्धांत समजण्यासाठी. म्हणून या दृष्टांतातल्या मूर्तिकाराला त्याची मृत्यूची तारीख समजली होती. म्हणून मग त्यांनी काय केलं, मृत्यूची तारीख जवळ येईपर्यंत आपल्या स्वतःसारखे 12 पुतळे तयार केले.
आपण त्या दिवशी जो पोशाख धारण करणार आहोत त्याच प्रकारचे पोशाख त्या 12ही पुतळ्यांना घातले. आता त्याला माहिती होतं की या दिवशी इतके इतके वाजता यम येणार आहेत आणि आपला मृत्यू होणार आहे. मग आता त्या दिवशी तो त्याच रंगाचा तो पोशाख घालून त्या पुतळ्यांप्रमाणे पडून राहिला. आता यमदूत आले, पण सगळेच्या सगळे एकसारखे पुतळे म्हणल्यावर त्यांना कळेना की आता यातला उचलायचा कुणाला. आपण हे अभिमानाचं बघतोय बरं का, कुणाला उचलायचं. आता ते निघून गेले आणि त्यांनी यमधर्माला विचारलं, म्हणे अहो तुम्ही तर आम्हाला याचा मृत्यू आहे त्याला घेऊन ये म्हणून सांगितलं, तिथे तर एकसारखे 13 जण आहेत. आता 13 जण कसे, तर त्यांनी तसे 12 पुतळे तयार केले होते आणि हा झोपला होता म्हणून 13. मग यमधर्म हुशार, त्यांनी सांगितलं तुम्ही तिथे जाऊन फक्त आधी कौतुक करा म्हणे, काय एकसारखे पुतळे आहेत, याच्यामध्ये बिलकुल फरक नाही, एकसारखे आहेत, काय हा मूर्तिकार हुशार आहे, याच्या इतकी तर कला आम्ही आयुष्यात कुणाकडे बघितली नाही. सगळं आधी खूप कौतुक करा म्हणे, तुम्हाला जितकं बोलता येईल तितकं, पण नंतर फक्त एकच वाक्य म्हणा म्हणे. इतकं जरी सगळं असेल तरी यामध्ये एकच चूक झाली आहे. आणि त्याप्रमाणे हे यमदूत आले, त्या खूप कौतुक केलं आणि ते वाक्य बोलले जे यमधर्माने सांगितलेलं होतं की इतकं सगळं जरी असेल तरी एकच चूक घडली. ज्यांनी हे पुतळे तयार केले होते त्याचा अभिमान, अहंकार दुखावल्या गेला, अहंता दुखावल्या गेली. पटकन उठून म्हणाला, कोणती चूक आहे दाखवा. हीच चूक झाली म्हणे, तू उठायचं नसतं, हीच चूक झाली. आणि म्हणून अहंता मोठी बलवान असून ती जिंकण्यास फार कठीण आहे. पण मनापासून भगवंताची भक्ती केली तर अभिमान तुटतो, हे मात्र खरं. ज्याचा देहाभिमान मुळापासून झडतो, पूर्णपणे नष्ट होतो, तो भक्त देहातच देवाला फार आवडायला लागतो. म्हणजे कसं, त्याच्या देहासगट त्याचा आता कसाही असो तो, आणि असा निराभिमानी भक्त देवाचा अत्यंत लाडका असतो. ते कौतुकानं जी गोष्ट मागतो ती देव स्वतःच बनतो. त्याच्या संतोषानं देवही संतुष्ट आणि पुष्ट होतो. भक्त जिकडे जातो तिकडे देव स्वतः उभा राहतो. म्हणून जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, असं हा निस्सीम भक्ती करणारा भक्तच म्हणू शकतो. तो जे पदार्थ पाहतो, म्हणजे हा भक्त, ते पदार्थ देव स्वतःच बनतो. भक्ताला कदाचित कुणाची दृष्ट लागेल म्हणून देव त्याच्या मागे पुढे आणि त्याच्या सर्वांगाच्या भोवती राहतो. त्याच्या भक्तीला वश होऊन, म्हणजे भाळून त्याच्याबरोबर चालतो. जसं तान्ह्या बाळाच्या प्रेमापायी त्याची आई जीवाभावानं त्याची सेवा करते. आता या लहान बाळाकडून आईला काही अपेक्षा असते का, त्यांनी माझं कौतुक करावं वगैरे वगैरे? नाही. तर ती जेव्हा सेवा करते, जीवाभावानं सेवा करते, त्याचप्रमाणे भक्ताच्या निराभिमान वृत्तीमुळं स्वतः देव त्याची सगळी कामं करतो. आता नाथांचं चरित्र ज्यांनी ज्यांनी वाचलं त्या सगळ्या भगवत भक्तांना माहिती आहे की नाथांच्या घरी भगवंतांनी 1 नाही 2 नाही तर 36 वर्ष सेवा केलेली आहे. आमची जनाबाई ही पण भगवंताची निस्सीम भक्त, अखंड नामस्मरण करणारी. म्हणून भगवंताला दळण्यासाठी काढण्यासाठी तिच्याकडे यावं लागायचं. म्हणून ती म्हणायची, दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. असं करता करता या भक्ताला कळतच नाही हे सगळं कुठून व्हायला लागलं, कोण करतंय. कारण भगवंत हा त्या भक्ताचं संरक्षण करतो आणि देवाच्या मनात असा पक्का
पक्का भाव उत्पन्न होतो. काय? हा भक्त जर माझ्याशी तादात्म्य पावला तर मग हे प्रेम मी कुणाशी करू? आणि हाच भाव भगवंताच्या ठिकाणी निर्माण झाला होता. कुणाच्या बाबतीत? यशोदा मैयाच्या बाबतीत. जेव्हा गर्गाचार्य हे नामकरण विधीसाठी गोकुळामध्ये आले होते. कुणी पाठवलं होतं त्यांना? वसुदेवांनी पाठवलेलं होतं. आता गर्गाचार्य हे यादवांचे पुरोहित. आता त्यांना पण कळेना की मला का बरं पाठवतायत, पण वसुदेवांनी पाठवलं म्हणून ते आले. आल्यावर जे नामकरण विधी आहे तो खूप मोठा आहे भागवतातला, पण इथे जर तो सांगितला तर वेळ त्यामध्ये जाईल. आपल्याला मुद्दा कोणता घ्यायचा? तर गर्गाचार्यांना जेव्हा भगवंतांनी दर्शन दिलं तेव्हा ते 4 हाताचा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, आणि गर्गाचार्य म्हणतात, अगं यशोदे, तुला काय वाटतं? हा तुझा पुत्र आहे? नाही 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 नाही, अगं हा तर नारायण आहे, हा तर लक्ष्मीपती आहे, हा वैकुंठाधिपती आहे, हा काही तुझा पुत्र नाही. आणि त्यावेळेस भगवंतानी विचार केला, जर मैयाला समजलं की देव मीच आहे तर मग माझ्याशी प्रेम कोण करेल? मग मी कृपादृष्टीने कसं बघू? माझ्या मनातलं जे गुज आहे ते मी कसं सांगू? मी प्रेमानं आलिंगन कसं देऊ? आणि मग भगवंताने त्या भक्ताच्या प्रेमाची विलक्षण आवड असल्यामुळे आपल्या मैयाला तेवढं ऐकेपर्यंत कानावर भ्रम निर्माण केला. नीट तिला कळालं नाही, पण जरी समजा काही कळालं असेल तर भगवंत म्हणतात, मैया दाखवू का माझे 4 हात दाखवू? मैया म्हणते, ए बाबा जाऊ दे रे, असं काही करू नको, तू माझा आपला कान्हाच बरा. आणि भगवंतालाही हेच पाहिजे होतं, कारण आपल्या भक्ताकडून प्रेमाची विलक्षण आवड ही भगवंतालाच असते, आणि या प्रेमाच्या पोटी भगवंत भक्ताला ऐक्यरूपानं आपला करून ठेवतो. जय हरी.